हेलो गाइस, मी आज मतलब गावी आहे. त्याला बघूया पोरं काय खेळते आहे. दिसत तर नाही आहे बघ. चला माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्या घरी गोंधळ आहे, सो सगळेजण तयारी करत आहेत. आज स्पेशल ब्लॉग आहे गोंधळाचा. माझ्या लग्नाचा गोंधळ आहे. लग्नाचा आणि आमच्या चाळींचा गोंधळ असतो, म्हणजे 3 वर्षांनी आम्ही एकदा करतो. सो आपण कामाला लागलेलो आहोत सगळेजण. मला जे काम दिलं आहे हे देवाची भांडी धुवायचं काम दिलं आहे. आपली भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि प्रतीक साहेब इकडे नारळ पुसतात आणि मम्मी इकडे सारवायचं काम करते. कारण की जे आपलं जे गोंधळ बसणार आहे, जे मांडणार आहे पूर्ण, ते आपल्या अंगणामध्येच मांडणार आहेत. सो सगळेजण जोरदार तयारीला लागलेली आहेत. प्रीती आणि प्रतीक आपण चाललोय कसली वडाची पानं आणायला चाललोय आणि चाफ्याची फुलं पण आणायला चाललोय. आणि हे आमचे देव आहेत, ग्रामदेव आमचे. सॉरी घरकुल देव आहेत. जा काढ प्रतीक, व्हिडिओ मध्ये येणार तू. फुटेज सांगितलं ना किती ती माहिती, पण अशी काढायची ते बघ. अशी सिंगल काढावी लागते. सिंगल माहिती मला. देवासाठी अशी पानं काढावी लागतात. अशी जमवायची तुझी. अरे बाबा अशी नाही, ते काढण्यात होत असा. फाडतोय सगळी प्रतीक. ते फाटले जाते पण नाही ते पानं बरोबर. आता मग आता दुसरीकडे कुठे जाणार, लांब जवळचा वर सोडून. इथून पण हात नाही पुजत. मित्रांनो, जसं सत्यनारायणाच्या पूजेला केळीची काय लावतात, केळीची पानं लावतात, तसं आमच्या गोंधळामध्ये आमच्याकडे पूजा नाही करत. आमच्यानंतर लग्नानंतर गोंधळ करतात. तर आपण ह्याला बोलतात पुसरा. तर असे झाड असतात आणि त्याच्या मागे आपण चाफ्याची फुलं किंवा गोंड्याची फुलं अशी लावतो. आपली हेल्प करायला अंकित आणि प्रीती पण आता जॉईन झाले आहेत. पुरुषा 2 रेडी झाले आहेत, अजून आपल्याला 2 पाहिजेत. एक इकडे होतं आणि दुसरं अजून एक करू आपण रेडी. खूप जाडे जाडे आहेत. आपल्या सगळ्या गावातल्या महिला आपल्या घरी आलेल्या आहेत. Atharo is my brother, but right now he is have fever, bad fever because of his होन मस्ती. आता मी का चुकीचं बोललो आणि त्याची. सो आपण सगळे आता रेडी झालेलो आहोत. तुमचं अजून बाकी आहे का रेडी व्हायचं? इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे सगळा.
हा बोल. अंकिता पण रेडी झालेली आहे. दाखव तुझा अंकिता लुक. प्रीती अजून रेडी होते. अंकिता मम्मी बोलवते. अरे साड्या बरोबर करू दे मग ती अच्छा. वरती आहे सगळं. कोण तरी साड्या साड्या काय करायला येत ना. आणि माझे सगळे शेजारी आलेले आहेत हेल्प करायला. हाय करा एकदा, हाय करा. इकडे पोळ्यांचं काम चालू आहे सगळं. कुठे आहे आपल्या बाप्पाच्या तिथे असेल. नाही आहेत ना गावात. बाबू ना ते नको बाई. ती तुला आशीर्वाद देत नको. काढून घेतलीस किती होतोस? आणि पाया पडायच्या. डोकं टेक. आता परंपरेनुसार मी आणि अंकिता जाणार आहोत जोगवा मागायला. 5 घरी जावं लागतं जोगवा मागायला. सो अंकिता आणि मी आणि जे गोंधळी असतात ते आम्ही जातो जोगवा मागायला. पाय भाजले. नंतरला पकडू काय पुढच्या वर्षी बेबीला घेऊन ये.
पाठव एक बाजूला घाटोबर एक बाजूला हाती ठेवा आणि हा जातील पण हे कुठे पाठव एक बाजूला सेंट्रलला आहे का बाबू बघ थोडासा मला पण दाखव फोटो आज कसं गोंधळ चालू जा कंट्रोल जा जास्त लांब एकत्र पकडलंच नाही जमलं पकडे लांब पकडता हा चावी दिशा फटाफट लावा तरी तेल जास्त लावलं क्रीम असं नको करू आई काय म्हणतोय हे भरत पवार त्याच्या थोरल्या नावाच्या वंचा गोंध घेतलेला आहे आणि लुटी लावली आहे भात काढ बनवली आहे सावकोणी माणी करून घे ही परमेश्वर मंडळी आहे दाटेपाटी साजरा सोळा गावाना फटाफटा होता नावाची भाव निघून लागली पाठी साजरा देवा त्या माशांची की पहचान करून दोनशे केसरमध्ये काय जरुरी असेल तर ते भक्तांना माफ करशील घरच्या पाठीवर रवेशील मुंबई नोकरी धंदा पैसे होशील जसं पैसे रुपये त्याचा अंध करशील तसा तुला अंध करतील गाडी पुन्हा करणारी आहे दुकान समोर नेशील दुकान समोर असेल त्या त्याच्या लग्नाच्या वरिष्ठ बसा कोणतं धरलाय तो माणिक
चहाचा टाईम झालेला आहे आणि आपला कार्यक्रम गोंधळाचा सगळा आटोपलेला आहे. खूप छान प्रोग्राम झालेला आहे. चहा पाणी चालू आहे इकडे. पोरगी पसंत आहे का? जेवण बनवायला येतं का हो तुम्हाला? हो येतं, छान येतं मला जेवण बनवता. मित्रांनो खूप छान झाला आजचा गोंधळाचा आमचा कार्यक्रम. तर खूपच छान झाला, सुंदर झाला. खूप थकलेलो आहोत दिवसभर काम करून. जेवण वगैरे झालेलं आहे आपलं रात्रीचं आता. तर या ब्लॉगला मित्रांनो इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सॉरी, कालच्या ब्लॉगला आपल्याला रात्री एंड करता नव्हतं आलं कारण की बाईकने आपण आलेलो, खूप थकलेलो मी. ब्लॉग न एंड करता असं झोपून गेलेलो. तर या ब्लॉगला एंड करतो. आवडला तर नक्की लाईक करा. अजून काम चाललं आहे. ब्लॉगला एंड करतो. भेटूया लवकरच मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.